जर फायनल मारली तर नक्कीच आहे जल्लोष होईल. चला बॅटर जा. राणे साहेब आणि लोंढे साहेब आलेले आहेत. या आपण आपलं देखील एस के पाटील ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. धन्यवाद प्रसन्न. एस के पाटील ट्रॉफी आहे ची मेगा फायनल 2 दिवसीय स्पर्धा आता मात्र या शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेली आहे. याच्यासाठी केला होता हा अट्टाहासा, हा क्षण गोड व्हावा याची डोई याची डोला, हा क्रिकेटचा महासोळा आपण पाहतोय शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेला आहे. मेगा फायनलची लढत कालच्या दिवसामध्ये आपण खांबाळपाडा संघाला पाहिलं आणि आज जुनी डोंबिवली म्हणजे दोन्ही वेस्ट चे हे संघ असतील. चला सामना सुरू करा अमित, कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, कारण संध्याकाळचं सत्र आहे, दमट वातावरण होईल. यस ओपनर जोडी मैदानात दाखल झाले. एका बाजूला संतोष साळवी तर दुसऱ्या बाजूला प्रशांत भोईर. गोलंदाजी मार्कवर अमित पाटील. मेगा फायनलची लढत असेल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. मात्र पाहायचंय फक्त क्रमांकासाठीची ही लढत असेल. द्वितीय की प्रथम क्रमांक या चमचमच्या ट्रॉफीचे मानकरी कोणता संघ ठरेल, चॅम्पियन कोणता संघ ठरेल. एस के पाटील ट्रॉफी 2026 6 पर्व आपण पाहतोय. 2 दिवसीय स्पर्धा. पहिलाच बॉल यावेळी मात्र संतोषच्या माध्यमातून टॅप केला चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय कव्हरला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण मिळालं. ती फक्त सिंगल. एका धावेने स्वतःचा आणि संघाचं अकाउंट देखील ओपन करतोय संतोष साळवी. प्रशांत भोईर उर्फ बाळा. आपण युट्यूबच्या माध्यमातून जर साई शेलार हा सामना एन्जॉय करत असतील तर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बिनविरोध नगरसेवक म्हणून देखील त्यांची निवड झालेली आहे, त्यांना देखील शुभेच्छा असतील. यावेळी मध्ये पुन्हा एकदा जबरदस्त चपराक लगावली. 2 खेळाडूंच्या अगदी मधून चेंडू निघून गेलाय. वेगाने पुढे सरकतो. येतोय चौकार. रक्षक तर कोसळलाय. मात्र पाहायचंय अपील, भरपूर अपील आहे. पंच मात्र तटस्थ आहेत, विचार विनिमय करतील. मात्र अपील पहा किती खेळाडूंनी केलाय. चांगला बॉल होता, व्यवस्थित बरोबर यष्ट्यांच्या वरून चेंडू निघाला होता. मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. ज्यांचं नुकतंच या मंचावर आगमन झाले असे आमचे राणे साहेब, ज्यांचा आज म्हटलं जाते की आज त्यांच्यासाठी खास दिवस आणि त्याचंच नाव वाढदिवस. आज त्यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. डॉट बॉल
धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 5. अमित पाटील पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र पाहायचंय जबरदस्त. ओहो खोलो टपाचा चेंडू, परफेक्ट चेंडू फेकला होता. मात्र प्रशांत देखील तितकाच चतुर हुशार खेळाडू आहे. अनेक वर्ष खांबालपाडा संघासाठी नेतृत्व केले आणि या गावाची सेवा क्रिकेटच्या माध्यमातून केली. ती मिळाली ती सिंगल. सिक्स लॉस ऑफ विदाउट विकेट. चांगली सुरुवात अमित पाटीलच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय. लो फुल टॉस करून घेतलाय, पुढे येऊन गेला, खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मात्र पाहायचं दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. सीमारसे बाहेर जातोय, येतोय हा चौकार. की सहज चौकार येईल. हे पहा पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. आता मात्र पाहायचं आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठला केला जाईल का? मात्र शेवटच्या क्षणाला शर्यत जिंकली चेंडूने आणि येतो लागोपाठचा हा दुसरा चौकार. आणि लॉंग ऑफ आपण पाहतोय. निलेश असतील तर वाईड ला एक्स्ट्रा कव्हर थोडेसे पाहिलं तर कोण रेड कॅप पुढचा बॉल इथे मात्र पाहिजे हवेमध्ये जरूर आहे. अजय थोडेसे मागे राहिले, थांबले. एक्झॅक्टली मला वाटतं बॉल त्यांना कळाला नाहीये, कारण सूर्यकिरण जरूर ते काय सांगतायत एक्झॅक्टली तेच. कारण सूर्यकिरण त्यांच्या डोळ्यावर येतात, त्यामुळे त्यांना एक्झॅक्टली चेंडू कुठे गेला हेच कळालं नाहीये. आणि 2 धाबा देखील इथे तितक्याच वेगाने प्रशांत भोईरने पूर्ण केल्यात. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते 16 लॉस ऑफ विदाउट विकेट. पुढचा बॉल यावेळी मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून अमित. हो माफ करा, चेंडू हवेमध्ये जरूर होता, थोडासा गिरकी खातोय. बॉल पकडण्यासाठी थोडा वेळ घेतला अमितने. तोपर्यंत 2 धाबा देखील सहजरित्या पूर्ण होत आहेत. आता मात्र मोठे फटके येत नाहीत, मात्र सिंगल डबलने धाव फळक मात्र हलत ठेवण्याचं काम केलं गेलं. धावसंख्येला आकार देण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. आता मात्र दमपट वातावरणामध्ये आता गारवा जाणवायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा उंच तर भरपूर गेलाय. 3 खेळाडू येत आहेत आणि अगदी त्यांच्या मधोमध चेंडू लँड झालाय. नितीन जोशी हा बॉल उचलतील तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकदा. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू महेश पाटीलने फेकल्यात आणि 3ही चेंडूवर डबल म्हणजे 2-2 धाबा 3 वेळा धावून पूर्ण केल्यात. म्हणजे 40+ खेळाडूचा स्टॅमिना किती आहे पहा, एनर्जी भरलेली आहे. कारण 40+ खेळाडूंना देखील कमी लेखून चालणार नाहीये, हे सातत्याने सिद्ध केलंय अनेक खेळाडूंनी. महेश पाटील हो खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. मात्र कार्पेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळेल का? नितीन जोशी समोर येत आहेत, मात्र नाही थांबलेत. कारण लागोपाठचे 4 वेळा 2-2 धावा घेणं थोडंसं कठीणच आहे. मात्र स्ट्राईक संतोषकडे ठेवली आहे. मात्र पाहायचं सिंगलने स्कोरबोर्ड 21 धावा. मेगा फायनलची ही लढत मात्र पाहायचा कोणता संघ चॅम्पियन ठरेल या SK पाटील ट्रॉफीचा. हो यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद आणि इथे संतोष साळवी ठरलाय. आबाद येतोय हा चौकार.
स्कोरबोर्ड 25. आता मात्र पाहायचं संतोषला अशा फटक्यांची गरज आहे. खांबालपाडा संघाला ह्या फटक्यांची आवश्यकता आहे. हो यावेळी मात्र खोला टप्प्याचा चेंडू होता. आउटफील्ड फास्ट आहे, दूरपास खेळाडू नाही. अजय पहा कुठे होता आणि कुठे पोहोचलाय. हो 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 मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू रोखू शकला नाहीये. जर पाहिलं तर 30 ते 32 पावलांचा रनअप कापून त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटच्या क्षणामध्ये रोखू शकला नाही. आला हा चौकार. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29. साठी डीपला 3 खेळाडू आपण ऑन साइडला पाहतोय. राजू नवीन ओव्हरचा पहिलाच बॉल. यावेळी मात्र तडाखा फेकून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकार. मात्र गोलंदाजाला ललकारतोय, षटकाराने आगास करतोय. धावसंख्या उंच बरारी 35-35. वन्स अगेन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम. स्वतः राजू सावंत झेल खाली येत आहेत. हो त्यांच्या मात्र अंदाज थोडासा चुकलाय. 2 धावा जरूर मिळतील यावेळी खांबाळपडा संघाला. धावसंख्या 37. आता मात्र कुठेतरी समाधानकारक स्कोरबोर्ड पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये 14, त्यानंतर 15, आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केल्यात. अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक. हो पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पाहायचंय निलेशला बॉलच दिसला नाहीये मला वाटतं, आणि 1 बाउन्स चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर 10 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये धावा पाहायला मिळाल्या होत्या त्या फक्त आणि फक्त 21 धावा, आणि त्यानंतर पुढच्या 5 चेंडूवर 20 धावा आल्यात. हो पुन्हा एकदा दिशा दिली. दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. चौकार. फायनल मध्ये होऊन जाऊ द्या. डान्सिंग अंपायर जरूर होऊ द्या. जा कॉम्प्लिमेंट येईल, काही शंका नाहीये. मात्र धावसंख्या इथे पाहायला मिळते. शेवटच्या 6 बॉल मध्ये तब्बल 24 धावा आल्यात. म्हणजे अक्षरशः 6 बॉल मध्ये धावा आणि धावा. चौकार षटकारांचीच भाषा. 4 चौकार, 1 षटकार, 1 डबल. जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये आता प्रशांत भोईर जवळजवळ 10 चेंडू शांत होता,
मात्र आता मी शांत राहणार नाहीये. मला रौद्ररूप धारण करायचंय. आपल्या संघासाठी मेगा फायनल उचलण्यासाठी ही धडपड सुरू झाली आहे. इथे लाईन पाहावी लागेल. चुकीची वाईट बॉल. राजू सावंत उर्फ गोल्डन चाचा यांना हा बॉल मात्र पुन्हा फेकावा लागेल. अवांतरने धाव स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल. 46 उंच तर गेलाय आणि लांब देखील जाईल, कारण झाडाला टच झाल्यानंतर हा षटकार आहे. पर्यंत 5 चेंडूमध्ये 23 धावा कुठल्यात, अक्षरशः कुठल्यात. आणि हा एक मात्र उंची जास्त आहे, लांबी कमी पाहायला मिळते. अजय येतोय, प्रयत्न करतो, हो प्रयत्नांना यश मात्र येत नाहीये. 2 धावा तर कंप्लीट. संतोषने कॉल दिलाय, मात्र पाहिजे प्रशांत डेंजर झोन ला धावतोय आणि मात्र स्वतःला गमावून बसलाय. बॅटर तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आउट. आता शेवटचं षटक. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ते 46. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक, मेगा फायनल. त्यामुळे या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कोटणार आहात तेवढं विपक्ष संघाला आव्हान मोठं करून ठेवणार आहात. मात्र पाहायचंय दुसऱ्या बाजूला नितीन जोशी देखील आहे, अनुभवी गोलंदाज आपल्या संघासाठी. 46 54 माफ करा, 54 धावा, सॉरी 54 मिस्टेक. चोपन्न धावा, 54. ओ फुल टॉस वर फुल टोल वसूल करता आला नाहीये. याचं एकमेव कारण चेंडूवरची नजर. बॉलवर नजर टिकून असली तर तुम्ही हा बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये घेता. मात्र इथे कॉन्सन्ट्रेट करावा लागेल विक्रम शेलारला. नितीन जोशी पुन्हा एकदा फुल टॉस. आता चुकीला माफी नाही. एक तेरी तर दुसरी हमारी. षटकार. पुन्हा एकदा आता तर उंच गेलाय, लांब देखील तितकाच पाहायला मिळेल. कारण वडवृक्षाला जर टच झाला डायरेक्ट तर षटकार. दुसऱ्या षटकाच्या 4थ्या बॉलवर सिंगल आली होती.
त्यानंतर चौकार आणि षटकार. जणू काही हायलाइट सुरू आहे की काय मैदानामध्ये. धावसंख्या 66, 66. अटॅक अटॅक आणि अटॅक. हो खोलवा टप्प्याचा चेंडू होता. परफेक्ट यॉकर मात्र खेळलेत. मात्र दुसऱ्या ओव्हरचा कॉल मात्र पायाचं डायरेक्ट हिट नाही आणि फलंदाज मात्र धावबोधच्या स्वरूपामध्ये डिसिजन आउट आहे. मात्र थर्ड एम्पायर साठी आउट. अरे संदीप तो बॅट्समन आला दुसरा. न्यू बॅटर मैदानात कोण? गणेश गणेश येत आहेत. गणेश पाटील. नितीन पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र विक्रम साठी. ओहो इथे उंच तर गेलाय मात्र पायाचं किती खेळाडू. 4 खेळाडू आणि बॉल लँड झाला मात्र भलत्याच ठिकाणी. 2 धावा मिळतील. नितीन वेगाने पुढे सरकले होते. हा जर पॉइंटचा खेळाडू जर पुढे आला असता तर नक्कीच काहीतरी पाहायला मिळालं असतं. या 2 धावेने धावसंख्या 69, 69. अजूनही विचार केला तर या इनिंगचा शेवटचा बॉल, अंतिम बॉल. खांबालपाडा संघाच्या इनिंगचा शेवटचा बॉल. नितीन जोशी समोर असेल विक्रम शेलार. ओहो शरीराचा वेध घेणारा मात्र पाहायचं आहे. डॉट बॉल. धावसंख्या इथे पाहायला मिळेल. उर्वरित 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 69 धावा कुठल्यात 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि 70 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलेलं आहे. भगवान दादा या आपलं सहर्ष स्वागत असेल. या खेळपट्टीचे या भूमीचे मालक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी हे मैदान उपलब्ध करून दिलं त्यामुळे SK पाटील ट्रॉफी मध्ये दादांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली असे आमचे कैलास दादा असतील, पद्माकर दादा असेल, गुरुनाथ दादा, या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतोय. त्याचबरोबर डीजेचे देखील आभार मानतोय. आमचे लाईव्ह असतील स्कोरर मयूर भोईर, त्याचबरोबर आमचे पंच दशरथ दादा सोरखादे, संदीप भाने. एक चांगली पंचांची भूमिका ह्या दोन्ही पंचांनी साकारली, त्यांचं देखील आभार. आणि सर्व आयोजकांचं देखील आभार. आणि या प्रेक्षकांनी भरपूर या स्पर्धेला प्रेम दिलं त्यांचं देखील आभार. आणि एक सन्मान आपण घेतोय. शिवाजी पाटील यांना आम्ही सन्मानित करतोय. सोपान पाटील आपल्या शुभ हस्ते आपण शिवाजी दादा पाटील या मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करूया. त्याचबरोबर समालोचक प्रसन्न चव्हाण आपण देखील या, आपणाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. SK ट्रॉफी आलेल्या सर्व मान्यवरांचा इथे यथोचित सन्मान सोपान पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायेची आपुलकीची शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना सन्मानित केलं जातंय. तदनंतर 2 दिवस ज्यांचे समालोचनाच्या माध्यमातून चांगली साथ आम्हाला मिळाली असे प्रसन्न चव्हाण मॅन फ्रॉम वरप, त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. सोपान पाटील आपल्या शिवाजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण समालोचक प्रसन्न चव्हाण यांना आपण सन्मानित करायचं आहे. आणि लाईव्ह चे आपले दर्शन म्हात्रे या आपणाला देखील सन्मानित केलं जाईल.
त्याचबरोबर डीजे अनिरुद्ध साऊंड संकेत वस्त आपण देखील या. शिवाजी दादा शुभ आपल्या शुभ हस्ते आपण हे सर्व सन्मान करायचे आहेत, कारण यांच्या सहकार्याने ही स्पर्धा सजली फुलली. आमचा आवाज सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला असे आमचे डीजे संकेत वस्त आपण देखील या. सन्मान होतोय लाईव्ह NTC स्पोर्ट्स चे दर्शन म्हात्रे यांचा सन्मानित होतोय. त्यानंतर स्कोरर मयूर भुईर आपण देखील यायचंय, आपणाला देखील सन्मानित केलं जाईल, कारण आज 2 दिवस त्यांनी देखील चांगली स्कोरिंग केली. आमच्या विनंतीला मान देऊन ते आले, त्यांचे देखील खूप खूप आभार. आणि नक्कीच पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं, कैलास तांडेल असतील, आमचे पद्माकर दादा असतील, गुरुनाथ दादा असतील, संकेत असतील, सर्वांचं मी खूप खूप आभार मानतोय. विनोद पाटील त्यांचा देखील खूप खूप आभार. आणि सामना सुरू होतोय. इथे टार्गेट सेट केले गेले 4 षटकामध्ये तब्बल 70 धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर प्रशांत भोईर उर्फ बाळा आणि दुसरा स्ट्राईकला असेल नितीन जोशी, नॉन स्ट्राईक अमित पाटील. पहिलाच बॉल पंचाच्या डाव्या बाजूने. यावेळी मात्र हवेमध्ये जरूर आहे. लॉंग ऑफला तिथे सुनील चौधरी येतात. थोडासा डायव्हर्ट झाला होता चेंडू, मात्र तितक्या चतुराईने चेंडू फील्ड देखील केला गेलाय. मिळेल ती फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीने स्वतःच आणि संघाचं अकाउंट इथं ओपन केलं जाते. आणि नक्कीच या पुढचा आवाज आपण ऐकणार आहोत, ज्यांचं 2 दिवस आम्हाला चांगली साथ मिळाली, असे प्रसन्न चव्हाण. थँक्यू. थँक्यू सो मच. एक विशेष शुभ सन्मान आपण करणार आहोत, ज्यांच्या वतीने आपल्याला जबरदस्त समालोचन ऐकायला मिळालं आणि त्याच्या सोबतीला फार चांगले गुणलेखन असे आमचे सर्वांचे लाडके अशोकजी पाटील सर यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. आयोजन समितीला मी विनंती करेल की यथोचित शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी अशोक सर आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची आहे. आयोजकांच्या शुभ हस्ते आपण अशोकजी पाटील सरांचा यथोचित सन्मान करणार आहोत. कल्याण डोंबिवली क्रिकेटचा चालता बोलता कम्प्युटर, अर्थात प्रत्येक गोष्टीची अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जबरदस्त स्टॅट्स त्यांच्या मेंदूमध्ये भरलेले आहेत आणि बुद्धीचा योग्य तो वापर त्यांच्या माध्यमातून केला जातो. जबरदस्त असे स्कोरर आहेत, गुणलेखक आहेत आणि त्याच्या सोबतीला फार चांगले असे समालोचक देखील आहेत आणि जबरदस्त असे व्यक्तिमत्व देखील आहेत आणि त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. आदरणीय अशोकजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र केला जातोय. तुर्तास आपण मैदानाच्या दिशेला वळणार आहोत. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ पाहायला मिळेल. तीन बॉलवरती 3 सिंगल आतापर्यंत प्रशांतने खर्च केलेत. गोलंदाज तयार प्रशांत. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा तयार पाहायला मिळतील, ते म्हणजेच अमित पाटील. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मिड ऑफ मध्ये फिल्डर नाहीये, लॉंग ऑफच्या दिशेला देखील फिल्डर नसणार आहे. अगदी हळवार गतीने बॉल थांबलाय. तत्पर 2 धावा तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. थोडीशी आउटफिल्ड आपण पाहू शकतो, जी लॉंग ऑनची एरिया, त्या एरियामध्ये ज्यावेळेस बॉल ट्रॅव्हल होतो त्यावेळेस तो टप्पा कुठे पडतोय यावरती त्या बॉलचं भवितव्य देखील अवलंबून असतो. जर उभारावरती टप्पा पडला तर मात्र बॉल तिथेच थांबतो. यावेळेस शफल पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. पहिले 3 बॉलवरती 3 सिंगल, त्यानंतर 4थ्या बॉलवरती आली 3 धावा, त्यानंतर 5व्या बॉलला डॉट. धावसंख्या फलकावरती 6, 70 धाब्यांचं लक्ष्य. एक विनंती फक्त खामलपाडा टीमला ही असेल की आपण वेळ थोडासा वाचवणं गरजेचं आहे. विकी दादा, येस विकी दादांनी देखील थम्सअप केलाय. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, मैदानावरती कंप्लीट होत असताना सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती नसणार आहे. एका धावेवरती समाधान, एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपण पाहू शकतो पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल, जे मात्र 7 ऑन द बोर्ड. विजयासाठी 63 धावेंची आवश्यकता. यानंतर एक विशेष शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. प्रत्येक ठिकाणी एखादा आयोजन असेल तर आयोजनामध्ये सर्वात महत्वाची भूमिका असते ती मात्र मैदानाची, आणि मैदानाचे मालक अर्थात सफरा मैदानाचे मालक भगवान मामा पाटील साहेबांचा आम्ही विशेष शुभ सन्मान करणार आहोत. सदाशिवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सफरा मैदानाचे दमदार मालक माननीय श्री भगवान मामा पाटील अर्थात मामांचा यथोचित शुभ सन्मान जो मात्र आयोजन समितीच्या वतीने अर्थात सदाशिवजी पाटील साहेबांच्या वतीने करण्यात येईल. भव्य आणि दिव्य असं सफरा मैदान, ज्या सफरा मैदानावरती आपल्याला सातत्याने मोठे मोठे टुर्नामेंट्स पाहायला मिळतात, आणि ज्या टुर्नामेंट्स आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात तर त्या मैदानाचे मालक आदरणीय भगवान मामा पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि त्यांचा यथोचित सन्मान जो मात्र देखील केला जातोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन विकी शेलार यांच्या वतीने अजून एक महत्वाचा गडी ठिपला गेला. फलंदाज बाद होतील. उमेश मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर माननीय श्री ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांना विनंती असेल, ज्ञानेश्वर दादा प्लीज आपण मुख्य अतिथी मंचावरती आपला देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. यावेळी स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. अजय पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार, गुड स्ट्रोक. अजय पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा दमदार षटकार सिक्सरच्या साथीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 13 या आकड्यावर. 16 बॉल 57 धावेंची आवश्यकता असेल. यावेळेस स्लोवर गतीचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. शफल होऊन पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र थॉट बॉलची होत असताना समाप्ती, व्हाईट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. कुठेतरी थोडस अडचणीमध्ये संघ सापडलाय. कमबॅक करणं गरजेचं आहे. चिंता म्हणजे तांडेल जे बेतवडेच आहेत त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत, त्यांचं स्वागत केलंय या दमदार चौकाराने. अजय पाटीलच्या बॅटमधून अजून एक दमदार चौकार, गुड स्ट्रोक. बबलू उर्फ संभाजी पाटील, टेनिस बॉल क्रिकेटमधील एक ख्यातनाम आणि लांबच लांब सिक्सर मारण्यासाठी बबलू अर्थात संभाजी पाटील हे ओळखले जातात. ती तशीच अजय पाटील यांची रीच पाहायला मिळते. जबरदस्त टोळे जंग फटकेबाजी फलंदाज अजय पाटीलच्या बॅटमधून अजून एक दमदार स्ट्रोक चौकार पाहायला मिळतोय. 15 बॉल 52 धावेंची आवश्यकता. 15 बॉल 52 धावेंची आवश्यकता. पंचांकडे अपील उचलून धरली आहे. फलंदाज होतील बाद. विकेट्स होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय. फलंदाज अजय पाटीलच्या खेळीचा अंत. अजय पाटील बॅक टू द पवेलियन.
जे जे जयवंत जोशी जे जे यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. बेतवडे गावचे ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल ज्ञानेश्वर दादांना, दादा आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. गोलंदाज तयार. वन्स अगेन कोरड्याचा बॉल खोदून काढला, ऑफ साईडला टर्न केला. बॅट अँड पॅड मधला बॉल फक्त दिशा दाखवली आहे मैदानावरती. एक धाव आजी मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. 13 बॉल मध्ये 51 धावेंची आवश्यकता. 13 बॉल 51. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अमित पाटील. ज्या अमित पाटीलच्या बॅट मधून या मॅच मध्ये काहीसे मोठे स्ट्रोक आले नाही आहेत, मात्र एक मोठे स्ट्रोक मारण्यासाठी हा खेळाडू देखील ओळखला जातो. तशी कामगिरी त्यांच्या वतीने होईल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग. त्यावेळेस कट केलाय, दिशा दाखवली आहे. पॉइंट स्वीपर कव्हरचे फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल निघून चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी या दमदार चौकार. मंडप डेकोरेटर्स बेतवडीचे सर्वे सर्व माननीय श्री नितेश दत्त राऊत यांना विनंती करेल मी, आपण मुख्य मंचावरती आपला देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. समीकरण 12 बॉल 47 ची आवश्यकता आहे. चला थोडासा वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल दिसत नाही, थोडंसं अनफेअर ॲडव्हान्टेज देखील मिळू शकतो फिल्डिंग टीमला. त्यामुळे ही विनंती असेल आयोजन समितीच्या वतीने की वेळ वाचवणं अत्यंत महत्वाचं असेल. रन केले ना, 12 बॉलांना 40 रन केलेला. हो तुम्ही तयार राहते रुनवाल कडून संतोष पाहायला मिळतील मैदानावरती. संतोषच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. धावसंख्या फलकावरती 24. मला वाटते कोण ना कोणतरी असेलच तिकडे जाणार. चालेल तुला जायचं रुनवाल गार्डन. चौकार आलाय. 10 बॉल 42 धाब्यांची आवश्यकता असेल. 10 बॉल 42 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण. ग्राउंडला जायचं त्याला मग जाऊ दे ना. मेस हो माहित आहे मला. मला इथं कुठला काटेवर निघाला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फलक पाहायला मिळेल जे मात्र 28 धाव्या धावफलकावरती आहेत. 10 बॉल 42 धाव्यांची गरज असताना 9 बॉल 42 धावा समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त आहे. वाह काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. जबरदस्त हा स्ट्रोक होता. शॉट ऑफ द डे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर साठी. हा दमदार षटकार. कन्फर्म माहिती का मग सांगतो तुला मी कसं जायचं.
8 बॉलमध्ये 38 धाब्यांची आवश्यकता, म्हणजे 8 बॉल 36, येस 8 बॉल 36 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळते, म्हणजे भरपूर धावा आहेत. यावेळेस देखील मोठा सुख मारण्याचा प्रयत्न, प्रत्येक बॉलवरती आता आक्रमकता धारण करणं गरजेचं आहे. आता 7 बॉल 36 कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 7 बॉलमध्ये 36 धाव्यांची आवश्यकता. 7 बॉल 36. यावेळी स्टोक अजून एक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल डीप मध्ये फिल्डरचा एफर्ट चांगला पाहायला मिळाला होता, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार, आणि आता समीकरण पाहायला मिळेल. 6 बॉल 32 धाब्यांची आवश्यकता असेल. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे, लगेच ओव्हर चेंज करायची आहे, गोलंदाजाने लगेच यायचंय. तत्पर आपण मैदानावरती जोपर्यंत ओव्हर ब्रेक चालू आहे तोपर्यंत सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. चिंतामणजी तांडेल साहेब जे बेतावडे गावचे उद्योजक आहेत, त्यांचा यथोचित सन्मान देखील आपण करणार आहोत. नारायणदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते लाईट नको लावू, लाईट कशाला लावतो? लाईट बंद कर, तिकडून परत बंद करायला लावते. साई सेवक साहिलजी पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस देखील हॅमर करण्यात आला आहे, मात्र मिळेल जी मात्र सिंगल. समीकरण आता 5 चेंडू 31, 5 बॉल 31 ची आवश्यकता. पाच बॉल मध्ये 5 सिक्सर जरी लगावले गेले तरी देखील अशक्य. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, मात्र वन्स अगेन डॉट बॉलची समाप्ती होती. 4 बॉल 31, आणि यस आपण नितेशजी राऊत यांचा यथोचित सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा स्विच हिटचा स्ट्रोक, बॉल निघून चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. समीकरण येऊन ठेपलंय. 3 बॉल मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता. अजून एक स्विच हिटचा प्रयत्न होता, बन्सनकडे अपील करण्यात आली. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता. बोल ना, कुठे नेमका ऍड्रेस तू पाठव ना रिटर्न. पिक करशील? ठीक आहे ठीक आहे, मग इथून मी खंबालपाडा टीम सोबत तरी यावेळेस बॅटची एज आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती, फक्त औपचारिकता शेष. 1 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता. SK पाटील ट्रॉफी, जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. मला वाटतंय की 8 खेळाडू स्लिपला ठेवतायत की काय. 8 खेळाडू आता स्लिपला पाहायला मिळतील. बघा, विकी यांच्या माध्यमातून काहीसं वेगळं आपल्याला पाहायला मिळतोय. 2 स्लिप 1 पॉइंट, आणि अशा रीतीने हा शेवटच्या बॉल वरती चौकार देखील आला नाहीये. सामना झाला फिनिश. चॅम्पियन